हॅलो फ्रेंड, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण थंडी स्पेशल पौष्टिक असे बाजरा आणि तीळ ह्यांचे लाडू बनवणार आहोत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे अर्धी बाउल किंवा अर्धी वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलंय आणि त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी आपण बारीक रवा वापरलाय। आपण इथे तीळ घेतलेत, अर्धी बाउल किंवा अर्धी वाटी भाजलेले तीळ आपण वापरणार आहे। पाव वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेत, भाजलेले शेंगदाणे वापरलेत। आपण 3 टेबलस्पून तूप तापवून घेतलं, त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून डिंक घेतलाय, तो आपण छानपैकी फुलवून घेऊया। अजून 1 टेबलस्पून आपण तळून घेतलं, 2 टेबलस्पून आपण घेतलाय एकूण। तर आता आपण रवा भाजून घेऊया। जे तूप राहिले त्यात टाकून घ्यायचं। बारीक रवा आपण इथे घेतलाय। रवा आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपला रवा भाजून झालाय, आपण काढून घेऊया। पाव वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं किसून, ते आपण तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलंय। आता जे आपलं तूप उरलंय त्याच्यामध्येच आपण बाजरीचं जे पीठ आहे ते आपण पूर्ण इथे भाजून घ्यायचंय। आपण अर्धी वाटी घेतलंय बाजरीचं पीठ। मिनिटं झाली पीठ भाजतोय आपण। आता ना छान मस्त सुगंध सुटलाय। तर आता आपण हे पीठ काढून घेऊया ताटामध्ये। झालं, भाजलं गेलंय आपलं। आपण हे सर्व पदार्थ भाजून घेतले। शेंगदाणे ते बारीक पूड करून घेतली, शेंगदाण्याची भाजलेले शेंगदाणे बारीक वाटून घेतले मिक्सर मध्ये। आणि हे रवा भाजून घेतलाय, हे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं, आणि ते आपले हे आहेत मगाशी आपण डिंक भाजून ते आपण पूड करून घेणार त्याची पण। आणि इथे खोबरं आहे ते पण भाजून ठेवलंय। आपण इथे 3/4 बाउल गूळ घेतलेला आहे। आता गूळ आपण कढईमध्ये वितळवून घेऊया। तर गूळ आपण टाकलाय कढईत आणि 2 टेबलस्पून आपण पाणी टाकलं, त्या कढईत टाकून घेऊया। मेल्ट करायचं आपल्याला, मग त्यानंतर मिक्स करून घेऊया सगळं जे काय भाजलेलं साहित्य आहे ते। आता आपला गूळ पूर्ण वितळलाय बघा। गॅस स्लो करून घ्यायचा आपण, आणि जे जे भाजलंय साहित्य आपण ते सगळं टाकायचं। 2 टीस्पून इलायची पावडर टाकली। आता आपण शेंगदाण्याचा कूट आणि डिंकाचा जो कूट केलाय आपण तो मिक्स करून घेऊया। बारीक रवा जो आपण भाजलेला होता तो पण मिक्स करूया। आता आपण शेंगदाणे, डिंक आणि रवा आणि गूळ यांचं मिश्रण इथे बनवलंय। डिंक हलका हलका आपण क्रश करून घेतलाय। आता आपण जे खोबरं भाजलेलं ते आणि तीळ आपण टाकून घेतले। सर्वात शेवटी आपण बाजरीचं पीठ टाकलं, मस्त खरपूस भाजलंय आपण।
लालसर थोडासा कलर पण आलेला, हलका लालसर. छान मिक्स करून घेऊया आपण. तर सर्व साहित्य आपलं मिक्स झालेलं आहे. गॅस आपण बंद करून घेतला. तर आपण ते जे मिश्रण झालेलं ते आपण मिक्सर मध्ये चालवून घेतलं आणि आता आपण लाडू वाळून घेऊया. मस्त असे आपले हे बाजरी आणि तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण या तिळगुळ समारंभामध्ये किंवा या संक्रांतीला हे लाडू नक्की बनवून बघा. थंडी स्पेशल लाडू आहेत, थंडीमध्ये बनवा, एन्जॉय करा. आणि तुमचे कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या नोटिफिकेशन व्हिडिओच्या मिळत राहतील. तर एन्जॉय करा. बाय.